ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कल्याण लोकसभा क्षेत्रातील कळवा मुंब्रा विधानसभा या क्षेत्रातील कळवा प्रभाग समिती एकंदर 16 वॉर्ड आहेत। या वॉर्डातून सर्वच युवक युवती यांचा, महिला पुरुष सर्व जाती धर्माच्या नागरिकांचा आज शिंदे साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून, शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे खासदार यांच्यावर विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत। मिलिंद पाटील, त्याचप्रमाणे महेश साळवी, इतर सर्व सचिन म्हात्रे माजी नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली आज येथे असा मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश होत आहे। निश्चितपणे शिवसेनेच्या माध्यमातून विकासात्मक कामावर विश्वास ठेवून सर्व येथे प्रवेश करीत आहेत। कोणाला हे धक्का देण्यासाठी नाही, कोणाला धक्के लागायचे ते लागतातच आहेत, परंतु शिवसेना विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे आणि याकरता आज येथे हेमंत पवार, योगेश जानकर, नरेंद्र शिंदे, त्याचप्रमाणे मिलिंद पाटील, महेश साळवी, इतर सर्वच आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित आहेत। त्यांचा आज येथे आनंद आश्रममध्ये प्रवेश घेण्यात येत आहे। सर, कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक पक्षप्रवेश झालेले आहेत। आता हा मोठा पक्षप्रवेश आहे। याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका आहेत यामध्ये शिवसेनेला कशा प्रकारे फायदा होईल? निश्चितपणे ज्या वेळेला सर्व माजी नगरसेवकांनी प्रवेश केले त्याच वेळेला चित्र स्पष्ट झालेलं आहे की येणारी निवडणूक ही एकतर्फी शिवसेनेला यश देणारी असेल। कारण हे सर्व जे नगरसेवक आहेत ते सर्वच 3-4 वेळा निवडून आलेले आहेत। प्रभागातील नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळे कोणी किती आपटली तरी शिवसेना यशस्वी होणार आहे। पाहिलं तर नगरसेवक मिलिंद पाटील असतील किंवा महेश साळवी असतील यांच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश या कळवामध्ये पार पडतात। येत्या काळामध्ये आणखी काही महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश पार पडतील याच्या माध्यमातून? निश्चितपणे आता 16 वॉर्डातील सर्वच नागरिक प्रभावित होऊन यांनी प्रवेश केलेला आहे। अजूनही काही नागरिक शिल्लक असतील तर हा सर्व प्रचंड गर्दी, हा प्रचंड लोंढा पाहून उर्वरितही सर्व यामध्ये सहभागी होतील याची आम्हाला खात्री आहे। कळव्यातील आणखी जे 2 ते 3 नगरसेवक आहेत आजी माजी, ते देखील तिथे अजून शिल्लक आहेत, काय वाटतं? कोण शिल्लक राहिला? जे कोणी तुमच्या मते शिल्लक राहिलेले आहेत त्याने रिटायरमेंट घेतली, त्यांच्या बाबतीमध्ये जबरदस्ती आम्ही कोणाला करत नाही, परंतु निश्चितपणे यापुढेही धक्क्यावर धक्के हे दिले जातील एवढं लक्षात ठेवा। सर, असा आरोप केला जातोय की हे जे पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना पैसे देऊन आणलं जातं कळवा जे काही प्रभाग आहेत त्या प्रभागात। निश्चितपणे हा खोटा प्रचार आहे। प्रवेशाच्या बाबतीमध्ये आता 2-2 तास लोक वाट बघत बसतात, ते उगाचच का? आणि त्यांची निष्ठा आहे, त्यांचा पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर, नगरसेवकांवर आणि शिंदे साहेबांच्या कामावर विश्वास आहे आणि म्हणूनच ते प्रवेश करतायत। लोकांना विकास हवा आहे आणि म्हणूनच माझी सर्व नगरसेवकांनी गेले 3-4 टर्म काम करत असताना शेवटी आपण प्राथमिक सोयी सुविधांच्या पलीकडे जाऊ शकत नाही। खऱ्या अर्थाने ही सर्व जे नागरिक आपल्याला मतदान करतात ते आत्तापर्यंत आपण त्यांना प्राथमिक सुविधा दिल्या, परंतु त्यांच्या मुलाबाळांना चांगलं घर मिळावं, राहणीमान त्यांचं सुधारावं म्हणून शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून त्यांनी इकडे प्रवेश केलेला आहे। सर, एकीकडे पाहिलं तर महाविकास आघाडी बरोबर आता राज ठाकरे देखील त्यांच्यात सहभागी होणार आहेत आणि संजय राऊतने सांगितल्याप्रमाणे ठाणे असेल, मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल या ठिकाणी दोन्ही ठाकरे हाच ब्रँड चालेल अशा प्रकारचं वक्तव्य केलं। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे पदाधिकारी येतात। राज ठाकरे असं म्हणतात की मुंबईमध्ये आमच्या दोघं बंधूंची ताकद मोठ्या प्रमाणात आहे। म्हणून
जर तसं असतं तर जवळजवळ सर्वच नगरसेवक शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला नसता. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.